नमस्कार. इयत्ता 11वी सायन्सला ॲडमिशन घेत आहे. खूप चांगला निर्णय आहे तुमचा. तुमच्या निर्णयाचं हार्दिक स्वागत. 11वी सायन्सला ॲडमिशन घेत आहे त्याबरोबर तुमच्या जबाबदाऱ्यासुद्धा वाढत आहेत. 11वी सायन्सला ज्या मुलांनी ॲडमिशन घेतलं आहे, जर तुम्हाला कॉलेजमध्ये खूप मजा करायची असेल, वेगवेगळे डेज साजरे करायचे असतील, मोबाईलमध्ये सतत रील्स बघायचे असतील, टाईमपास करायचा असेल, वेळ वाया घालवायचा असेल तर 11वी सायन्सला ॲडमिशन घेऊ नका. ॲडमिशन कन्वर्ट करून तुम्ही 11वी कॉमर्सला घ्या. कारण ज्या विद्यार्थ्यांना 11वी सायन्सला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी सिन्सिअर राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांनी डिसिप्लिन फॉलो करणं अतिशय महत्त्वाचं आहे. डे 1 पासून तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तरच 11वी 12वी सायन्स घेऊन तुमच्या आयुष्याचं भलं होणार, नाहीतर वाटळं होणार. 11वी 12वी सायन्स जे विद्यार्थी घेऊ इच्छितात त्यांना 12वी नंतर ह्या एंट्रन्स एक्झामची तयारी करावी लागते. त्यामध्ये MST CET म्हणजे महाराष्ट्र हेल्थ अँड टेक्निकल कॉमन एंट्रन्स टेस्ट, JEE मेन्स अँड ॲडव्हान्स जॉईंट एंट्रन्स एक्झाम, नीट NEET नीट ही मेडिकल सायन्ससाठी असते, डॉक्टर बनण्यासाठी, नाटा आर्किटेक्चरसाठी असते, आणि NDA जर तुम्हाला डिफेन्समध्ये जर करिअर करायचं असेल त्यासाठी NDA नावाची एंट्रन्स एक्झाम असते. बरेचशा मुलांचा असा गैरसमज आहे की ह्या एक्झाम्स 12वी नंतर आहेत, ह्या मल्टिपल चॉईस आहेत, फक्त तिथे जाऊन टिक करायचे, त्यामुळे हे एकदम इझी आहेत, आपण इझिली क्रॅक करू. तर असं नाही आहे. ह्या एक्झामचा क्रायटेरिया इयत्ता 11वी आणि 12वी अशा दोन्ही वर्षांचा मिळून सिलेबस असतो. जर CETचा विचार केला तर 11वीचा 30% सिलेबस आणि 12वीचा 70% सिलेबस हा MST CETमध्ये इन्क्लूड असतो. JEEला 50% 11वीचा सिलेबस आणि 50% 12वीचा सिलेबस असतो. जर तुम्ही नीटचा विचार केला तर 60% सिलेबस हा नीटमध्ये 11वीचा असतो, 40% सिलेबस हा 12वीचा असतो. NDAचा विचार केला तर तुम्हाला 70% सिलेबस 11वीचा असतो आणि 30% सिलेबस 12वीचा असतो. तर मला सांगा, 11वीच्या वर्षी जर आपण मजा केली, पूर्णपणे टाईमपास केला आणि 12वीला जर अभ्यास केला तर 12वीला बोर्डाचा अभ्यास कराल की एंट्रन्सचा अभ्यास कराल? त्यामुळे डे 1 पासून तुम्ही जर एंट्रन्सचा अभ्यास कराल तरच तुम्हाला खूप जास्त पुढे जाऊन फायदा होऊ शकतो. आता एंट्रन्स एक्झामची तयारी कशासाठी किंवा एंट्रन्सचा अभ्यास का करायचा? तर एंट्रन्सचा अभ्यास यासाठी करायचा की पुढे तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे त्या कॉलेजमध्ये एंट्री मिळण्यासाठी ही परीक्षा तुम्हाला द्यावी लागते, म्हणून त्याला एंट्रन्स एक्झाम असं म्हणतात. म्हणजेच एखादं गव्हर्नमेंट कॉलेज तुम्हाला हवं असेल तर त्या एक्झामचा क्रायटेरिया असतो की CETमध्ये तुम्हाला एवढे पर्सेंटेज पाहिजेत तरच तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल. जर तुम्हाला 85-90% आले तर मुंबईसारख्या विजिट या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं. चांगलं कॉलेज मिळालं की चांगला कॅम्पस इंटरव्ह्यू मिळतो, चांगला कॅम्पस इंटरव्ह्यू तुम्हाला चांगला जॉब मिळतो. उगाच फायली घेऊन इकडे तिकडे तुम्हाला मिरवावं लागणार नाही की जॉब द्या. त्यामुळे चांगलं कॉलेज मिळवण्यासाठी चांगला अभ्यास करा, चांगला अभ्यास करण्यासाठी चांगला क्लास निवडा. त्यामुळे तुमच्याच परिसरामध्ये मयूर एज्युकेअर कोचिंग क्लासेस उपलब्ध आहे. सेक्टर 5 घनसोली टिळक कॉलेजच्या समोर. पहिला आठवडा आम्ही फ्रीमध्ये डेमो क्लासेस देतो इयत्ता 11वी सायन्स ॲज वेल ॲज कॉमर्सच्या मुलांसाठी. तर वेळ वाया न घालवता आमचे डेमो क्लासेस जॉईन करा. इत्थंभूत माहितीसाठी खाली दिलेल्या कॉन्टॅक्टवरती तुम्ही संपर्क करा आणि क्लासेसबद्दल संपूर्ण माहिती घ्या. डेमो क्लासेस जॉईन करा. डेमो क्लास आवडले तरच ॲडमिशन घ्या, डेमो क्लास नाही आवडले तर ॲडमिशन घेऊ नका, तुमची इच्छा. धन्यवाद. भेटूया लवकरच.